No, ma'am. Yes, ma'am. आहे पाऊस. Yes, ma'am. येस येस ओके. तर आपण स्टार्ट करायचं. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सगळे रेडी आहात? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. See here, today we are going to see the next point, that is expansion of a plus b plus c whole bracket square. Okay. म्हणजे आधी तुम्हाला माहित होतं की फक्त a plus b whole bracket square याचं एक्सपान्शन कसं करायचं ते तुम्हाला माहित होतं. येस और नो? कोण सांगेल ते आन्सर? a ma'am. plus b whole bracket square. मॅम दिसत नाहीये. कोणालाच दिसत नाहीये स्क्रीन? दिसते No, मॅम. ma'am. Yes, ma'am. दिसते मॅम आता. हा ओके. नेटवर्क इश्यू आहे काही जणांना, कारण पाऊस पडतोय, तर थोडं ऍडजस्ट करा. ज्यांना दिसत नाही त्यांनी ऐकून घ्या आणि ज्यांना दिसतंय त्यांनी आन्सर द्या. क्वेश्चन असा विचारला, हा ऐका, क्वेश्चन असा विचारला की आता आपण बघायचंय की a प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे जेव्हा 3 टर्म असतील त्याचा स्क्वेअर करायचं असेल तर काय करायचं. परंतु याच्या आधी आपण शिकलो आहोत की a प्लस बी याचा स्क्वेअर म्हणजे जेव्हा 2 टर्म असतात त्यांची ऍडिशन असते तेव्हा त्यांचा वर्ग आपण कसा शोधतो, कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरतो त्याच्यासाठी, हा क्वेश्चन आहे. a cube plus b cube. नाही, आठवा थोडं जरा. a plus b square. Bracket A plus B square. बहुतेक पाऊस खूप पडतोय त्यामुळे आठवत नाहीये तुम्हाला. हो ना? No, ma'am. ओके. Minus B. Bracket A. No, ma'am. Minus B square. ओके ठीक आहे. तुम्ही ट्राय केला. a minus b cube. ओके तुम्ही ट्राय केला, ठीक आहे. मी काहीतरी वेगळा प्रश्न विचारलेला. आता सगळे लक्ष द्या. a प्लस बी याचा वर्ग हा आपण खूप आधी शिकलो आहोत. याचा वर्ग असतो a स्क्वेअर प्लस 2ab Plus b square. प्लस बी स्क्वेअर. येस, किती इझी होतं हे. पहिल्या टर्मचा वर्ग पुन्हा 2 नी त्या 2 टर्मला गुणाकार करायचा प्लस बी चा वर्ग बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि सेम फॉर्म्युला आहे ए मायनस बी चा, फक्त साइन मध्ये चेंज होतो. आता साइन मध्ये कुठं चेंज होतो? ए स्क्वेअर मायनस 2ab 2AB प्लस बी स्क्वेअर. नाही, प्लस बी स्क्वेअर. नेहमी स्क्वेअर असतो ना तो प्लस मध्ये येतो, तो कधी निगेटिव्ह येत नाही. ओके. बघा Okay, ma'am. कोणताही नंबर समजा, Okay, ma'am. माझा नंबर हा नंबर आहे -5. -5 चा वर्ग हा नेहमी +25च येणार. इट विल नॉट कम -25. सो रिमेंबर, whenever you are doing any digit square, it will be always positive. Whether that number is negative, then also it will be positive, and whether the number is plus, then also their square is plus only. ओके. Yes, ma'am. कुठल्याही संख्येचा वर्ग हा नेहमी पॉझिटिव्ह येतो, तो कधी निगेटिव्ह येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला आठवला का सगळ्यांना? आपण हे ऑलरेडी पाहिलेले होते, ए प्लस बी चा वर्ग आणि ए मायनस बी चा वर्ग. Yes, ma'am. Yes, ma'am. नक्की आठवलं सगळं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके गुड. तर आता आपल्याला काय बघायचंय? ई प्लस बी प्लस सी या 3 टर्मचा स्क्वेअर. तुम्हाला काय वाटतंय रे, काय येईल 3 टर्म जर एकत्र असतील तर? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू प्रीती? मॅम मी सांगू? 1 मिनिट. ओके, आपण एकाला चान्स देऊ. आपल्याकडे पूर्ण क्लास आहे, एका वेळी सगळ्यांना नाही आपण सांगू शकत. तर श्रावणी आधी बोलली होती. श्रावणी तू बोल.
हा श्रावणी हा मॅम सांगते. हा बोल. मॅम सूत्र सांगू का? हा सूत्र सांगायचंय. ए पहिले पद अधिक दुसरे पद गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद प्लस दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले शेवटचे पद. ओके व्हेरी गुड श्रावणी. प्रीती तुला काय सांगायचं होतं? मॅम तेच होतं. ओके फाईन. ओके तर इथे मॅम जसं इंग्लिश आपण मधून सांगू ते. हो चालेल ना. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा इथे आपण काय फॉर्म्युला वापरलाय? ए प्लस बी चा वर्ग जेव्हा असतो त्यावेळी पहिल्या टर्मचा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर पुन्हा 2नी या दोन्ही टर्मला गुणाकार करायचा आहे म्हणजे 2ab झालं आणि त्याच्यानंतर लास्ट टर्मचा वर्ग. आता सेम तुम्हाला जस्ट अ मिनिट. आता आपल्याला काय करायचंय? ए प्लस बी प्लस सी या 3 टर्मचा ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे तिघांची जी ऍडिशन आहे त्याचा वर्ग. मग याचं सूत्र काय येणार? ए स्क्वेअर प्लस दुसरी टर्म आहे बी स्क्वेअर प्लस तिसरी टर्म आहे सी स्क्वेअर प्लस आता 2ने जसं आपण त्या 2 टर्मला गुणाकार करत होतो इथे आता 3 टर्म्स आहेत म्हणजे पहिल्यांदा येणार 2ab 2ab प्लस 2bc bc and प्लस प्लस 2ac. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आपण 2नी पहिल्या 2 टर्मला गुणाकार केला पुन्हा 2नी या 2 टर्मला आणि पुन्हा ए आणि सी ला 2ने गुणाकार करायचा. फॉर्म्युला लक्षात आला? येस मॅम. यस मॅम. एव्हरीबडी यस मॅम. ओके. तर आता मी एक क्वेश्चन देते आन्सर शोधायचं तुम्ही. टी प्लस क्यू प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. चला सगळ्यांनी नोटबुक घ्या पटकन आन्सर शोधायचं आणि हँड रेज करायचा. ओके हँड रेज करायचा. मॅम मला अजून पण स्क्रीन दिसत नाहीये. आदम तू ना जिथे रेंज असेल ना व्यवस्थित तिथे जाऊन बस. मॅम फुल रेंज आहे तरी स्क्रीनच दिसत नाही. पण सगळ्यांना दिसते ना रे आदम? यस मॅम दिसत आहे. यस मॅम. हा. आदम काय कर तू रिजॉईन हो. आता लेफ्ट हो लिव्ह कर आणि त्याच्यानंतर पुन्हा जॉईन हो. लिव्ह कर. हा ओके. ज्यांना असा नेटवर्क इश्यू असेल एक तर रेंज असेल तिथं बसा किंवा पुन्हा एकदा जॉईन व्हा. लिव्ह व्हायचं आणि पुन्हा जॉईन व्हायचं. ओके ओके. आदम नाउ यू आर एबल टू सी द स्क्रीन? यस मॅम दिसते आता. व्हेरी गुड. ओके आन्सर आलं का? 2 मिनिट्स थांबा मॅम. अरे मी इथंच आहे स्क्रीन समोर. ओके मी सॉल्व करते आता स्क्रीनवर. चालेल? झालं मॅम. नो मॅम आम्ही करतोय स्वतः. ओके ओके मॅम ओके माझं फाईन. झालं. ओके गुड. अजून कोणाकोणाचं झालं? हँड रेज करा म्हणजे मला दिसेल कोणी कोणी सॉल्व केलं. ज्यांचं सॉल्व झालंय त्यांनी हँड रेज करा. ओके प्रीती, श्रावणी, देन शिंदे, तांबोळी. ओके तांबोळी तू नवीन आहेस का?
मी नाव पहिल्यांदाच पाहिलं. नो मॅम. तू कधीच बोलत नाही का मग? बोलती मॅम. नाही, मला आज पहिल्यांदाच नाव दिसलं ग. कारण बाकीच्यांची आता नावं माझे लर्न झालेत. आधी हर्षदा. दुसऱ्या मोबाईलनी जॉईन होती मॅम, आता लॅपटॉपनी झाली ना, मग मी माझं नाव टाकलंय. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यानंतर हर्षदा, अपूर्वा. ओके, बऱ्याच जणांचा आता सॉल्व्ह झालेला आहे. तर आता मी स्क्रीनवर सॉल्व्ह करते आणि त्यानंतर कोणाकोणाचं करेक्ट आहे त्यांनी मला सांगायचं. फर्स्ट टर्म स्क्वेअर, सो पी स्क्वेअर, देन क्यू स्क्वेअर. थर्ड टर्म स्क्वेअर, थर्ड टर्म काय आहे आता आपली? 2 मीन्स 2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस 2pq, कारण पहिल्या 2 टर्मला 2 नी गुणाकार करायचे, प्लस 2 Q4 2 जा 4 4q प्लस काय झालं P4. आता इथे 4p येणार, 4p. कधीही सॉल्व करताना नंबर पहिल्यांदा लिहावा लागतो आणि जो काही अल्फाबेट असतं म्हणजे व्हेरिएबल जो असतो तो आपल्याला सेकंड लिहायचा असतो. ठीक आहे, ही स्टँडर्ड मेथड आहे. जर आपण P4 लिहिलं ते आन्सर करेक्टच आहे, पण जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्यामध्ये नंबर हा पहिल्यांदा लिहितात, लेटर हे त्याच्यानंतर लिहितात. ही पद्धत आहे. जसं की आपण इथे लिहितो 2AB, आपण AB2 असं नाही लिहित. ओके, that will be correct only, but still we have to follow the standard way. Okay. मॅम माझी तिथेच मिस्टेक झाली थोडी. ओके, आता मला सांगा किती जणांचा आन्सर करेक्ट आलं रे? त्यांनी हँड रेज करा. मॅम टीचर माझं आलं. व्हेरी गुड प्रतीक्षा. अजून? माझं बी आताच आलं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ज्यांचं आन्सर करेक्ट आलं आणि जे बोलत नाहीत आणि ज्यांचं आन्सर करेक्ट नाही आलं त्यांनी लक्ष द्या. आपली कुठं मिस्टेक झाली हे बघायचं आणि पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ही मिस्टेक रिपीट करू नका. बघा, मी पुन्हा एक्सप्लेन करते. पहिल्या टर्मचा वर्ग दॅट इज पी स्क्वेअर, पुन्हा सेकंड टर्मचा स्क्वेअर दॅट इज क्यू स्क्वेअर. थर्ड टर्म जी आहे ती 2 आहे, नंबर आहे आपला, मग नंबरचा स्क्वेअर 2 चा वर्ग म्हणून 4 आलं इथं. म्हणजे इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं. हे जे आहे ते इथपर्यंत सॉल्व्ह केलं. ओके, आता नेक्स्ट काय आहे? 2ab म्हणजे 2 नी पहिल्या 2 टर्मला गुणाकार करायचा, म्हणजे 2 इंटू दीज 2 टर्म्स, सो 2pq. त्याच्यानंतर 2 ने या 2 टर्मला q आणि 2 ला, मग 2 आहे, 2 2 जा 4 आलं, 4 इंटू q दॅट इज 4q. आणि आता पहिली टर्म आणि शेवटची टर्म ही 2p आहे. 2p ला आपण 2 ने गुणाकार केल्यानंतर आन्सर येणार 4p. गॉट इट? येस मॅम. येस मॅम. ना कॅन आय गिव्ह वन मोर? मॅम अजून एक उदाहरण द्या ना. काय झालं? अजून एक द्या ना सोडवायला. तेच विचारलं मी, अजून एक देऊ का? ओके, आता थोडं वेगळं देते. जस्ट 2p प्लस 3m प्लस n होल ब्रॅकेट स्क्वेअर. चलो स्टार्ट करा सॉल्व करायला. 2 मिनिट मी वेळ देते. ज्यांचं होईल त्याने हँड रेज करायचं. ओके, तोपर्यंत मी नवीन कोण आहे का चेक करते. ओके, निर्जला. निर्जला पण नाव नवीन वाटतंय. निर्जला आहे का? येस or नो? तू नवीन आहे का? नाही. अच्छा, ओके. जे बोलत नाही ना त्यांनी थोडा प्रयत्न करा की आपण ही थोडं थोडं बोलायचं, म्हणजे काय होतं, तुम्हाला कळालं नाही कळालं मलाही समजतं आणि तुम्हालाही काही डाऊट असेल तर तो क्लिअर होईल. ठीक आहे? ओके, निर्जला बोलणार ना? येस or नो? मॅम
बघ आदमला शांत बस म्हणावं लागतं, मॅम, प्रीतीला झाली. शांत बस म्हणावं लागतं. येस और नो प्रीती? बघ लगेच बोलली. मॅम झालं. ओके गुड. सोमनाथ ओके. माझं पण झालं मॅम. ओके व्हेरी गुड. आता मी स्क्रीनवर सॉल्व्ह करते. तुम्ही आता तुमचा आन्सर चेक करायचं. ठीक आहे. आता पहिली टर्म म्हणजे 2p. आता मी स्टेप बाय स्टेप सोडवते म्हणजे तुम्हाला इझी जाईल समजायला. 2p चा वर्ग प्लस 3m चा वर्ग 3m स्क्वेअर असा ब्रॅकेट केला ना तर आन्सर तुमचं रॉंग येणार नाही. ज्यावेळी अशा पद्धतीचे नंबर दिलेले असतात त्यावेळी मिस्टेक होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, ब्रॅकेट करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या टर्म्स आहेत, कुठं आपल्याला गुणाकार करायचा आहे, कुठं ऍडिशन करायची. ठीक आहे. आता ही झाली. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट स्टेप 3m multiply by n and then plus 2 into bracket 2p multiply by n. Okay, this will be your first step. आणि कधी मी तुम्हाला सांगितलं स्क्रीनवर मला लिहायला वेळ लागतो म्हणून मी तुम्हाला पहिली स्टेप ओरली सांगत असते. कोणती पहिली स्टेप असते? बाय युजिंग a plus b plus c होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला. आणि मग तो फॉर्म्युला लिहायचा म्हणजे त्याचा आधार घेऊन तुम्ही हे गणित सोडवताय. हे प्रत्येक वेळी मेन्शन करायचं असतं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. पण इथे मला वेळ लागतो लिहायला म्हणून मी ती स्टेप पुन्हा पुन्हा लिहित नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मी डायरेक्ट आन्सर लिहिते पण तुम्ही डायरेक्ट लिहायचं नाही. मॅम ओके. हा मॅम आपल्या चॅप्टरचा पेज नंबर किती आहे? एक मिनिट. चॅप्टर पेज नंबर जस्ट अ मिनिट. 27 आहे बेटा. 27. तुझं मराठी आहे का इंग्लिश आहे? मराठी मॅम. हा मग 27 पेज बघ. ठीक आहे. येस मॅम. मराठी मीडियमचे जे आहेत त्यांना समजतं का रे शिकवलेलं? यस मॅम. मॅम समजतं. ओके ओके. आणि इंग्लिश मीडियम? यस मॅम. येस मॅम. येस मॅम समजतं. ओके फाईन फाईन. मलाही तुम्ही बोललेलं समजतं बरं का. ओके. आन्सर आलेलं आहे. तुम्ही चेक करा तुमचा आन्सर. ओके. पंढरीनाथ तुझं आन्सर करेक्ट आलं का रे? मॅम माझं बरोबर आलं. मॅम मॅम माझं पण हेच आला. कोणाकोणाची मिस्टेक झाली आता सांगा. कोणाकोणाची मिस्टेक झाली रे? सगळ्यांचं करेक्ट आलं? यस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड व्हेरी गुड. Yes, मी आता एक्सप्लेन करते. लक्ष द्या. पहिली टर्म जी आहे ती 2p आहे त्याचा वर्ग. कधी कधी गडबडीत आपण काय करू शकतो 2p स्क्वेअर असा आन्सर इथं लिहू शकतो. पण 2 हा पण पहिल्या टर्म मध्येच कन्सिडर करायचा आहे म्हणून 2 चा पण स्क्वेअर आपल्याला करावा लागेल. 2 ऍज इट इज लिहायचा नाही. 2 चा स्क्वेअर करायचा. इट विल बी 4p स्क्वेअर. त्याच्यानंतर 3m आहे. 3m चा वर्ग म्हणजे 9m वर्ग प्लस आता n ला कोणताही नंबर दिलेला नाहीये सोबत म्हणजे n चा ऍज इट इज स्क्वेअर येणार n स्क्वेअर प्लस आता आपला काय फॉर्म्युला आहे 2 ने पहिल्या दोन टर्मला गुणाकार करायचा. पहिल्या दोन टर्म आहे 2p आणि 3m. मग इथे मी दाखवल्याप्रमाणे ब्रॅकेट करायचं तर ते इझी जातं सॉल्व्ह करायला. 3 2 जा 6 6 2 जा 12 म्हणजे इथे आले माझे 12 आणि pm ऍज इट इज लिहिणार आपण. त्याच्यानंतर इथे या दोन नेक्स्ट टर्म आहेत 3m आणि n म्हणजे इथे 3 2 जा 6 आणि हा mn इथे येणार. आणि त्याच्यानंतर पहिली टर्म आणि लास्टची टर्म दॅट इज 2p मल्टिप्लाय बाय n आणि याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. सो 2 2 जा 4 4pn. So I wrote here 4pn. Got it?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आता आपण Yes. टेक्स्टबुक कडे जाऊया. आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघायचंय. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आता जो आपण आता फॉर्म्युला बघितला तो हा होता a प्लस बी प्लस सी चा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ओके, सो याचे आपण एक्झाम्पल बघितले 2-3. आता त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज मधले क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, तर यातला कोणता तुम्ही सॉल्व्ह करणार आहात? हा करूया. मला वाटते थोडा वेगळा क्वेश्चन आहे. करायचा हा सॉल्व्ह? Yes, ma'am. Yes, ma'am. स्क्रीनवर मी जिथे सॉल्व्ह करते तिथे तुम्हाला हा क्वेश्चन मी दाखवते. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे त्यांनी हा क्वेश्चन लिहिला तरी चालेल. चला स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. मी स्क्रीनवर लिहून घेते आधी. 3k मायनस 4r. सगळ्यांनी स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. -2m -2m याचा वर्ग स्क्वेअर मायनस ओके 3k प्लस 4r मायनस. ओके, सेम आहे, फक्त साइन चेंज आहे. ओके, 3k प्लस 4r आणि -2m. ओके, आता मी जिथे सॉल्व्ह करणार आहोत आपण ती स्क्रीन शेअर करते सगळ्यांनी. ओके, झालं पण मॅम माझं पण झालं. मॅम माझं पण झालं. मॅम माझं पण. ओके. मॅम मी answer सांगू? ओके, एक मिनिट मॅम, मी सांगू? मला स्क्रीन शेअर करू द्या. जस्ट अ मिनिट. ओके, यामध्ये आता आपण काय करायचं? हा क्वेश्चन 2 प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. कोणत्या 2 प्रकारे रे? कोण सांगेल? कोणत्या 2 प्रकारे? हँड रेज करा. श्रुती तू सांगशील? मी सांगू अपूर्वा? हा अपूर्वा. अपूर्वा बोल. मॅम मी सांगू? दोघांचे आन्सर काढून घ्यायचे, हम्म, मग त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन नाही करायचं ना, वजाबाकी आहे. सबट्रॅक्शन. हा, सबट्रॅक्शन करायची. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? अजून कुठली पद्धत वापरू शकता रे? हा, अजून एक पद्धत आहे, कोण सांगेल? थोडा विचार करा. हँड रेज करा किंवा डायरेक्ट आन्सर सांगितलं तरी चालेल. कोण सांगेल? मला बघू कोणाकोणाला काय आठवतंय. डायरेक्ट आन्सर सांगितलं चालेल? मॅम मी सांगू? नाही, मी म्हणते अजून कुठल्या पद्धतीने तुम्ही आन्सर नाही. मी काय क्वेश्चन विचारला की हे गणित जसं की अपूर्वानी सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावं लागेल फॉर्म्युला वापरून, त्याच्यानंतर वजाबाकी करावी लागेल. नाही मी सोडवून दाखवू? नाही, सोडवून नाही दाखवायचं. अजून एक कोणती पद्धत तुम्ही वापरू शकता? अजून कोणता फॉर्म्युला मला सांगता नाही येते. सूत्रानुसार. ओके ओके, इकडे लक्ष द्या आता सगळे. पहिल्यांदा मी पहिल्या मेथडनी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करते, त्याच्यानंतर सेकंड मेथड तुम्हाला सांगते. आता इथे आपला हाफ ब्रॅकेट पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करू. पहिल्या टर्मचा वर्ग म्हणजे इथे मला येणार 9. हे 9 आहे, खूपच खाली गेलं. 9k स्क्वेअर. पुन्हा याचा वर्ग. आता हा -4r आहे, पण वर्ग हा नेहमी पॉझिटिव्ह येतो, म्हणजे इथे येणार +16r स्क्वेअर. त्याच्यानंतर हा पण मायनस आहे, पण जो स्क्वेअर आहे तो प्लस येणार, +4m स्क्वेअर.
इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतर येणारे या दोघांचा ma'am. गुणाकार गुणिले 2, पण इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे पण येणार वजा. 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24 म्हणजे इथे येणार 24 KR. 24 KR. त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याला 2 ने गुणायचं, पण इथे वजा वजा आहे, ते वजा वजा गुणाकारामध्ये अधिक होणार म्हणून इथे चिन्ह येणार अधिक. त्याच्यानंतर 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16, कारण फॉर्म्युला मध्ये आहेत 2 नी याला गुणायचं म्हणजे 4 दुणे 8 8 दुणे 16 RM. ओके, RM. हे R आहे हा, नाही तर तुम्हाला वाटेल 168. हे R आहे. आणि आता पहिली टर्म आणि लास्टची टर्म याचा गुणाकार आणि याला 2 ने गुणायचं, पण प्लस मायनस मायनस येणार. 3 2 जा 6, 6 2 जा 12 म्हणजे इथे येणार 12 KM. हा झाला तुमचा पहिला ब्रॅकेट कंप्लीट. इथे आपलं पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर मिळाला आपल्याला. आता सेम या ब्रॅकेटचा आन्सर येणार, फक्त इथे चिन्ह वेगळे येणार, कारण इथे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे, फक्त चिन्हामध्ये बदल होणार आहे. पण आता बघा, पहिल्यांदा आता आपण हे सॉल्व्ह करू. याच्या पुढेच मी सॉल्व्ह करते. पहिलं तर सेम येणार 9K², त्याच्यानंतर 16R², त्याच्यानंतर प्लस 4M². आता बघा इथे चेंज होणार, मी इथेच लिहिते, इथे टर्म ती इथे जो आहे तो 4 त्रिक 12 12 दुणे 24, पण हे प्लस येणार कारण आपण ब्रॅकेट मध्ये प्लस साइन आहे म्हणून इथे येणार 24 KR. त्याच्यानंतर याचा आणि याचा गुणाकार आहे, 4 दुणे 8 8 दुणे 16, पण तो वजा येणार, वजा 16 RM. आणि शेवटचा आहे हा वजा आणि हा अधिक, पण तोही वजाच येणार, वजा 3 दुणे 6 6 दुणे 12 म्हणजे 12 KM. ओके, आणि इथे ब्रॅकेट कंप्लीट करायचं. आता हे 2 आन्सर झाले आपले बघा, पण आता याची वजाबाकी करायची. म्हणजे जेव्हा हे ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट तुम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी या वजामुळे आतली सगळी चिन्ह बदलत जाणार आहे. जे प्लस आहे ते मायनस होणार, जे मायनस आहे ते प्लस होणार. मग आता मी ती स्टेप लिहिते, लक्ष द्या. पहिली स्टेप इथे मी इज इक्वल टू करते, इज इक्वल टू 9K². आता बघा हा जो 9K² आहे तो बाहेर आल्यानंतर वजा होणार आहे, मग मी लगेच याच्या जवळच लिहिते म्हणजे मला सोपं जाईल, 9K². त्याच्यानंतर इकडची टर्म आहे 16R², 16R², आणि इथे हा प्लस आहे पण बाहेर ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर हा पण येणार मायनस 16R². त्याच्यानंतर ही टर्म 4M² प्लस आहे इथे, प्लस 4M², पण इकडे जो प्लस 4 आहे तो बाहेर वजाबाकी आहे म्हणून त्याचं चिन्ह बदलणार, ते होणार मायनस 4M². आता हा जो आहे KR मायनस 24 KR मी तसाच लिहिते, मायनस 24 KR. आता इकडे लक्ष द्या, इथे प्लस आहे पण ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर हा पण होणार मायनस, मायनस 24 KR. ओके, आता पुन्हा हा काय आहे 16RM आणि इथे मायनस आहे तो मायनस मायनस हा होणार प्लस, इथे होणार प्लस 16RM. त्याच्यानंतर ही टर्म मायनस 12KM, मायनस 12KM, आणि इथे आहे तो मायनस मायनस हा होणार प्लस, प्लस 12KM. हँडरेस केलाय का कोणी, कोणाला डाऊट आहे का? नो मॅम. No, ma'am. मला अचानक ओके ओके फाईन. आता बघा हा प्लस 9K²
-9k² हे कॅन्सल होणार, इट विल गेट कॅन्सल. पुन्हा हा प्लस मायनस कॅन्सल होणार, इथे प्लस मायनस कॅन्सल होणार. येस, पण आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, हे कॅन्सल होणार नाही, याची ऍडिशन होते आणि चिन्ह येतं वजा. म्हणजे आता इथे येणार वजा 24 दुणे 48 म्हणजे 48 KR. ओके, आता इथे +16, इथे +16 म्हणजे इथे प्लस येणार +6 32 32 KRM. नाही, KR नाही, RM. आणि इथे -12 +12 will get cancelled. होतील. काय झालं? हे झाले आन्सर आलं का तुमचं सेम असं? Yes, ma'am. Yes, ma'am. सारखं आलं का? Yes, ma'am. म्हणजे उत्तर. आता पण अजून एक मला सांगायचंय, आता बघा हे सगळ्यांचं सेम आलं असेल, पण आता स्टँडर्ड जो फॉर्मॅट असतो, हे तर तुमचा आन्सर तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं तरी आन्सर करेक्टच आहे. पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं, जेव्हा प्लस मायनस असे 2 नंबर असतात तेव्हा प्लस नंबर हा पहिल्यांदा लिहिला जातो. तर तुम्ही फायनल आन्सर असं लिहू शकता 32 RM आणि -48 K आणि R. गॉट इट? Yes, ma'am. Yes, 48 KR. कोणाला काही डाऊट आहे यामध्ये, समजलं नाही किंवा? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, फाईन. तर या चॅप्टर मध्ये आपण एक्सपान्शन फॉर्म्युले बघितले, ज्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता A + B ब्रॅकेट स्क्वेअर, देन A - B ब्रॅकेट स्क्वेअर, देन A + B होल ब्रॅकेट क्यूब लास्ट टाइम आपण बघितला होता. देन A - B होल ब्रॅकेट क्यूब. त्याच्यानंतर आज आपण बघितला A + B + C होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर हे एक्सपान्शन फॉर्म्युले जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल. जर तुमचे आयडेंटिटी लर्न होत नसतील हे एक्सपान्शन फॉर्म्युले, तर तुम्ही जिथे अभ्यास करायला बसता तिथे एका पेजवर हे सगळे फॉर्म्युले थोडं बोल्ड लेटर मध्ये लिहा. म्हणजे एक तर स्केच पेन यूज करा किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने जरासं बोल्ड करायचे. पेननी केलं तर ते दिसायला खूप छोटं होतं, तर थोडं मोठं मध्ये लिहा, समोर पेस्ट करा आणि जिथे अभ्यास करता तिथे एकदा रोज फक्त पाहिले तरी तुमचे लर्न होतील, पण रोज पाहावे लागतील. जसं रोज टीव्ही बघताना ऍडव्हर्टाईज पाठ होतात ना, बघून बघून होतात ना. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर हे करून बघा, तुमचे फॉर्म्युले एकदम लर्न होतील. काय झालं? ग्रुपवर टाकावा का? सराव संच. ओके, का पुस्तक नाहीये का? नाही मॅम, सोडून टाकावं का ग्रुपवर म्हणलं. अच्छा, म्हणजे तुम्ही सोडवाल का? आपण ऑलरेडी किती एक्झाम्पल सॉल्व्ह केले? जस्ट अ मिनिट. आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस साठी करणार असाल तर तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, पुढचा चॅप्टर चालू करा. येस येस येस. तर अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे आणि आपण आज नेक्स्ट चॅप्टर पण स्टार्ट करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टरचं नाव कोण सांगेल रे? मॅम, मी सांगू का? मॅम, मी सांगू का स्वप्नांची? मॅम, शिंदे सांगू का? ओके, शिंदे तू सांग. शिंदे. Functions of applicant expansion. ओके ओके ओके. Factors of
वैदिक राशींचे अवयव. एक्सप्रेशन्स. झालं? सगळ्यांचं बोलून झालं? येस मॅम. नक्की झालं का? येस मॅम. ओके ओके. बघा मी आता स्क्रीन शेअर करते. आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं टायटल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. व्हॉट इट इज? फॅक्टरायझेशन ऑफ algebraic expressions. ओके. आता एक आदम बोल. नो मॅम. ओके, माईक ऑफ करा आता. सगळे इकडे लक्ष द्या. काय होतं, हा जो चॅप्टर आहे तो डिपेंड असतो तुमच्या फॉर्म्युलाजवर. ऑलरेडी जे आपण लर्न केले ते फॉर्म्युले, तर ते जर तुमचे लर्न असतील, तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल, तर हा चॅप्टर एकदम इझी आहे. पण त्यामध्ये थोडे जर डाऊट्स असतील, डिफिकल्टीज असतील, तर हा थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो. पण तुम्ही जशा पद्धतीने आन्सर देता किंवा रिस्पॉन्स देता, मला नाही वाटत तुम्हाला यामध्ये काही डाऊट येईल. कारण ऑलरेडी मी पाहिलं की जो प्रिव्हियस चॅप्टर होता तो तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करताय. फॉर्म्युलेस पण बऱ्यापैकी लर्न आहेत, पण कधी कधी होतं काही आठवत नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते पेस्ट करा, म्हणजे तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा चॅप्टर जो आहे फॅक्टरायझेशन ऑफ, इथे जो शब्द आहे तो अल्जेब्रिक नाहीये. बरेच जण असं म्हणतात फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, पण तुम्ही स्पेलिंग मध्ये पण हे चेंज तुम्हाला दिसेल की हा ब्रिक नाहीये, इट इज अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. ओके, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स असं तुम्हाला रीड करावं लागेल. ओके, तर आता आपण जी काही इंट्रोडक्शन आहे, आता फॅक्टरायझेशन म्हणजे काय? कोणतीही टर्म जी असते किंवा एखादा नंबर, फॉर एक्झाम्पल आता 12 हा नंबर आहे, तर 12 चे तुम्हाला जर फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतील, तर फॅक्टर्स म्हणजे काय असतं की 12 हा नंबर कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजे कसं, 12 मल्टिप्लाय बाय 1, 12 1 जा 12 येतं. पुन्हा तुम्ही 6 2 जा 12 असं पण सांगू शकता. त्याच्यानंतर 3 4 जा 12 किंवा 4 3 जा 12, 2 6 जा 12, 6 2 जा 12. हे जे आहेत म्हणजे 1 2 6 3 4 आणि 12, हे इतके जे नंबर मी आता सांगितले, हे सगळे 12 चे फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स म्हणजे काय? त्या टेबलमध्ये, त्या नंबरच्या टेबलमध्ये, टेबल म्हणजे पाढा, त्याच्यामध्ये तो नंबर असतो. म्हणजे 12 हा नंबर 2च्या पाढ्यामध्ये, 3च्या पाढ्यामध्ये, 4च्या पाढ्यामध्ये, 6च्या आणि पुन्हा 12 1 12 आणि 1 हा नेहमी फॅक्टर असतो कोणत्याही संख्येचा. तर याला मी जे सांगितलं त्याला आपण फॅक्टरायझेशन ऑफ नंबर म्हणू शकतो, नंबरचे फॅक्टर्स. पण हा जो चॅप्टर आहे तो आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. म्हणजे जे तुम्ही लेटर्स यूज करता, A to Z अल्फाबेट्स, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ते व्हेरिएबल असतात, त्याच्या सोबत जे नंबर असतात त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. आणि अशा प्रकारे जे काही एक्सप्रेशन असतात त्याचे फॅक्टर्स शोधायचे. म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा, कोणत्या दोन टर्म्सचा किंवा 3 टर्म्सचा गुणाकार, ते ओरिजिनल जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला शोधायचं, त्यालाच म्हणायचं फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन. तर यामध्ये पहिली एकदम सिंपल मेथड आहे की तुम्ही कॉमन टर्म शोधू शकता. कॉमन म्हणजे सामायिक, म्हणजे दोन टर्म मध्ये कोणती अशी गोष्ट आहे की ती दोन्हीकडे पण दिसते, त्याला तुम्ही जर कॉमन काढलं आणि राहिलेले जर एका ब्रॅकेटमध्ये आणि कॉमन एका ब्रॅकेटमध्ये ठेवले, तर या दोघांना पण तुम्ही फॅक्टर्स म्हणू शकता दिलेल्या टर्मचे. तर हा इंट्रोडक्शन पार्ट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, काही जणांना MCQs मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो.
MCQ म्हणजे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतात त्यामध्ये. तर जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला क्विक आन्सर येतं. आणि एक महत्वाची गोष्ट कोणती की अल्जेब्राइक एक्सप्रेशन आणि इक्वेशन यामध्ये फरक आहे. इक्वेशन म्हणजे काय असतं, ज्यामध्ये इक्वेशन म्हणजे मराठीत त्याला समीकरण म्हणतात. समीकरण म्हणजे काय की ज्यावेळी डावी बाजू आणि उजवी बाजू अशा दोन बाजू दिलेल्या असतात आणि मध्ये चिन्ह असतं इज इक्वल टू, म्हणजे इक्वल, बरोबरचं चिन्ह असतं, त्याला आपण म्हणतो समीकरण. इंग्लिशमध्ये इक्वेशन म्हणतो. इक्वेशन which is having left hand side and right hand side and in between that is equal to sign is present, याला आपण इक्वेशन म्हणतो. एक्सप्रेशन मध्ये कधीही इज इक्वल टू साइन येत नाही. एक्सप्रेशन म्हणजे कसं की 2x + 5, बस 2x + 5 म्हटलं की ते एक्सप्रेशन झालं आणि 2x + 5 = 2 असं म्हटलं तर ते इक्वेशन झालं. ओके, मी एकदा स्क्रीनवर तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते ते. जस्ट अ मिनिट. ओके, बघा मी आता काय सांगितलं तुम्हाला. 2x + 5 = 10. समजा मी असं लिहिलं तर याला म्हणायचं इक्वेशन. याला म्हणायचं इक्वेशन. इक्वेशन दिसते मॅम. आणि जर मी असं लिहिलं 2x + 5 नुसतं एवढं लिहिलं तर याला म्हणायचं एक्सप्रेशन. दोन्हीतला डिफरन्स कळाला, इक्वेशन आणि एक्सप्रेशन. यस मॅम. ओके, यस मॅम. कारण मॅम बऱ्याच रिपीट करा. जणांना काय झालं. रिपीट करा ना. ओके प्रीती, काय होतं बरेच जण 10th पर्यंत जातात तरी त्यांना यामधला फरक कळत नाही. इक्वेशन म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय. एक्सप्रेशन मध्ये कधीही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड नसते, ते फक्त एक्सप्रेशन असतं. एखादी क्रिया घेतलेली असते म्हणजे जसं की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि कोणत्याही टर्म दिलेले असतात त्याला एक्सप्रेशन म्हणतात, म्हणजे फक्त एक्सप्रेस केलेलं असतं. आणि इक्वेशन म्हणजे काय, समीकरण म्हणजे काय, ज्याला डावी बाजू असते, ज्याला उजवी बाजू असते आणि दोन्हीच्या मध्ये इक्वल टू साइन असतं. याचाच अर्थ डावी बाजू जी आहे त्याची किंमत ही बरोबर आहे उजव्या बाजू एवढी, म्हणून त्याला आपण समीकरण म्हणतो. आणि ज्यावेळी इक्वेशन असतं त्यावेळी व्हेरिएबलची किंमत आपण शोधू शकतो. जसं की आता इथे 2x + 5 = 10, आपण या x ची किंमत शोधू शकतो ज्यावेळी इक्वेशन असतं तेव्हा. म्हणजे कशी शोधणार बघा. 2x, आता हे जे 5 आहे ते उजव्या बाजूला आपण शिफ्ट करणार आणि तिथे आपण लिहिणार 10. हे प्लस होते ते इकडे गेल्यावर होणार मायनस, म्हणजे 10 - 5 म्हणजे 2x = 5. मग आता x ची किंमत काढायची. मग हे दोन इकडे आपल्याला नको आहेत, मग हे दोन आपण इकडे पाठवणार. पण या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, तो 2 इकडे शिफ्ट झाल्यानंतर तो जातो भागाकारामध्ये, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळते 5/2. अशा प्रकारे जे काही इक्वेशन असतं त्याचं आपण सोल्युशन शोधू शकतो, म्हणजे त्यातल्या व्हेरिएबलची किंमत आपण शोधू शकतो. पण इथे एक्सप्रेशन मध्ये त्याची गरज नाही, कारण एक्सप्रेशन मध्ये डावी बाजू उजवी बाजू प्रेझेंटच नाही. इट इज ओनली एक्सप्रेशन. गॉट इट. यस मॅम. यस मॅम. ओके, तर एकदम इझी एक्झाम्पल देते ज्याचे आपल्याला फॅक्टर्स शोधायचे. बघा आता ही एक टर्म लिहिली मी, एक्सप्रेशन लिहिलं 4x + 12. आणि जर क्वेश्चन असेल की यामध्ये याचे तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे, याचे काय करायचे तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे, तर येस, तर तुम्ही ते कसे शोधाल. तर आता मी काय करणार, इथे 4x आहे, इथे 12 आहे. मग 4x हा ऍज इट इज लिहिणार आणि 12 हा नंबर मी 4 × 3 असा लिहिणार. बघा मी काय केलं, 12 हा 4 × 3 लिहिला
तर तुम्ही म्हणाल 4 गुणिले 3च का लिहिला, 6 गुणिले 2 का नाही लिहिला? तर याचं कारण असं आहे की इथे जो नंबर दिसतोय ना, तो नंबर इथे येईल असा प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्हाला कॉमन फॅक्टर मिळतो. मग आता या दोघांमध्ये 4 हा कॉमन आहे. मग मी काय केलं, 4 हा बाहेर काढला, इथे इज इक्वल टू साइन दिलं, इथे इज इक्वल टू साइन. आता हे इज इक्वल टू वेगळं आहे हा. हे इज इक्वल टू म्हणजे काय, याच्या पुढची स्टेप याच्या बरोबरच आहे, याच्या पुढची स्टेप याच्यातच आहे, याचं मिनिंग असतं ते. मग आता इथून 4 बाहेर काढला म्हणजे उरला काय, एक्स, आणि प्लस यातून 4 बाहेर काढला म्हणजे उरला कोणता नंबर, 3. म्हणजे या एक्सप्रेशनचे फॅक्टर आले 4 आणि x प्लस 3 असे 2 फॅक्टर 4 ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट. येस. आता समजलं? येस मॅम. ओके, अजून एक एक्झाम्पल मी देऊ, तुम्ही सॉल्व करणार? येस मॅम. येस मॅम. ओके, जस्ट अ मिनिट. येस मॅम. जस्ट अ मिनिट. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 5x प्लस 55. चला सॉल्व करा सगळे. झालं सॉल्व करून? समजतंय का? कमी सॉल्व करू बघा. बघा मी स्क्रीनवर सॉल्व केलं, समजलं का बघा? दिसतंय का? Yes, ma'am. येस मॅम. सगळ्यांना कोणाकोणाचा येस मॅम. आन्सर कोणाकोणाचं करेक्ट आलंय? मॅम माझं. ओके, व्हेरी गुड. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण काय केलं, 55 हा जो नंबर आहे 55, त्याला आपण स्प्लिट केलं 2 नंबर मध्ये, की 5 मल्टिप्लाय बाय 11 म्हणजे 11 5 55 आपण म्हणतो, आणि इकडे आहेत 5x. मग दोघात 5 कॉमन येऊ शकतो. मग 5 आपण बाहेर काढला आणि इनसाइड ब्रॅकेट आपलं राहिलं फक्त x प्लस 1. सो दॅट 2 आर 5 and x plus 11 are factors of given expression. Got it? येस. येस मॅम. Okay. तर नेक्स्ट पार्ट जो आहे आपला या चॅप्टरचा, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ओके, ओके मॅम. Yes, ma'am. ओके मॅम. चलो बाय बाय. बाय मॅम. बाय ma'am. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. बाय बाय. बाय. Bye, ma'am. बाय मॅम. बाय मॅम.